तर VSCCA आणि राष्ट्रोळी सातिंगण या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल या इनिंग ब्रेक दरम्यान आपण देखील टॉससाठी यायचं आहे आणि टॉस करून घ्यायचं आहे. VSCCA आणि राष्ट्रोळी सातिंगण दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल या सामन्याचा जेव्हा इनिंग ब्रेक असेल एक डाव संपल्यानंतर आपण देखील टॉससाठी या आणि टॉस करून घ्या. लल्ला आणि विराटची जोडी पाहायला मिळते. सलामीची जोडी ही आहे GP ब्रदर्स संघाकडून आलेली. मागचा सामना आपण पाहिलाय 32 धावांचा एक लो स्कोरिंग टोटल. मात्र लो स्कोरिंग टोटलला एन्काउंटर हाय व्होल्टेज ड्रामामध्ये क्रिएट केला आणि त्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे गोलंदाजांनी. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, त्यानंतर 8 या धावसंख्येवर गाडी आली आणि ज्याप्रमाणे कोकण कन्या एक्सप्रेस मडगाव टर्मिनसला येऊन थांबते ना तशीच 8 या धावसंख्येवर येऊन त्यांची गाडी थांबली. 8 या धावसंख्येवर तब्बल 6 गडी गारद झाले आणि सामना गेला. याचप्रमाणे खेळी या मॅचमध्ये देखील चालू ठेवावी लागेल कारण थोडासा पावसाचा व्यत्यय आला होता त्यामुळे बॉल देखील स्किट होऊन येतो. त्यामुळे मोठे फटके आजच्या दिवसाला पाहायला मिळत नाहीत. थोडासा स्किट होत आलेला चेंडू थोडासा बॅटला कनेक्ट होत नाहीये. व्यवस्थित कनेक्ट न झाल्यामुळे फटके देखील षटकाराच्या बाहेर थोडेसे कमी पाहायला मिळत आहेत. मात्र कमी तिथे आम्ही असं म्हणून सामन्याला सुरुवात करावी लागेल. चांगल्या खेळीला जावं लागेल, मेहनत करावी लागेल. सुरुवात होते. मेहबूब बॉलिंग मार्कवर कालच्या 2 सामन्यांमध्ये 2 वेळा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. ऑलराऊंडर 3 सामन्यांमध्ये 3 वेळा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. यावेळी मात्र सुरुवात डाऊन द लेग वाईड स्वरूपाच्या चेंडूने करतोय. पहिल्या चेंडूवर एक्स्ट्रा रन. अवांतर धावेने सुरुवात झाली. 18 चेंडूंचा खेळ. कालच्या दिवसामध्ये 114 धावांचं टोटल देखील उभारलं गेलं होतं. यावेळी मात्र मी सांगितलंय स्किट होऊन आलेला चेंडू थोडासा अप्पर एजला लागतोय. टायमिंग झाला नव्हता आणि यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाला शोधून काढलंय. पहिल्या चेंडूवर विकेट आली. लल्ला बॅक टू द पवेलियन. गोल्डन डकचा शिकार होतोय लल्ला आणि माघारी परततोय. पहिल्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा मेहबूब हवी पाहायला मिळतोय. ग्राउंडवर विर्लोस्कर चषक झाला होता फायनलचा सामना आणि त्या फायनलच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये ऋषी यांनी 3 गडी गारद केले होते. तोच ऋषी पुन्हा एकदा मैदानावर पाहायला मिळतोय. ऋषी आणि विराज या दोघांना मात्र आता ती जबाबदारी घ्यावी लागेल. डावाला सावरावं लागेल, इनिंग बिल्ड करावी लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि एका चांगल्या सुस्थितीत आपल्या डावाला न्यावं लागेल. कारण पहिल्या चेंडूवर विकेट आलाय. एक चेंडू झालाय, 1 रन आणि 1 गडी बाद. थोडासा नेल्सन फिगर पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू. यावेळी मात्र स्टेट ऑफ द ग्राउंड येतोय. काय चांगलं क्षेत्ररक्षण या क्रिकेटच्या मैदानावर. थोडासा फुटबॉलचा प्रत्यय कारण फुटबॉलचं ग्राउंड आणि या फुटबॉलच्या ग्राउंडवर क्रिकेटचं मैदान उभारलं गेलंय. मात्र या क्रिकेटच्या मैदानावर फुटबॉल सारखी फिल्डिंग आणि या चेंडूवर देखील सिंगल आलाय. 2 चेंडू झाले, 2 धावा धावफलकावर. मेहबूब थोडीशी रीच मोठी आहे त्यामुळे मेहबूब याला जर बाउन्सरचा प्रयत्न केला तो बाउन्सर वेगवान देखील जाऊ शकतो आणि त्या बाउन्सरवर अनियंत्रित फटका देखील येऊ शकतो. मात्र मेहबूब थोडासा ओव्हर पिचची गोलंदाजी करतोय, थोडासा कट करण्याचा प्रयत्न करतोय. बॅट्समनना थोडासा आमिष देण्याचा प्रयत्न चालू आहे, झासा देण्याचा प्रयत्न चालू आणि त्या आमिषामध्ये पहिला बॅट्समन देखील बळी ठरलाय. पहिल्या चेंडूवर विकेट आली, दुसऱ्या चेंडूवर सिंगल. एकूणच 2 चेंडू झालेत आणि 2 धावा धावफलकावर. वाईडने सुरुवात केली होती मात्र त्यानंतर कमबॅक करतोय मेहबूब. पुढचा चेंडू असेल मेहबूब याचा षटकातील 3रा चेंडू. या चेंडूवर फटका कनेक्ट झालाय. या चेंडूवर कनेक्शन चांगलं पाहायला मिळतंय. ताकद थोडीशी कमी होती मात्र चेंडू तरी देखील बाउंड्री लाईनच्या पार. ताकदीची कमी मात्र षटकाराची हमी. 6 धावा. ऋषी ही भावांची जोडी मात्र डाव सावरते. पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट फटका येतोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक फक्त चेंडूकडे बघत राहतोय कारण चेंडू गेलाय सरळ.
बाउंड्री लाईनच्या वरून पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. आमदार चषक पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय. तशीची जोडी पाहायला मिळते. एका बाजूला विराज, दुसऱ्या बाजूला ऋषी. भावांच्या जोडीने कमाल केली. या भावांच्या जोडीला देखील कमाल करणं गरजेचं आणि कमाल धमाल करावी लागेल. कमाल तर करतायत कारण 2 चेंडूंवर 2 षटकार. त्यानंतरचा चेंडू मात्र डॉट आलाय. 5 चेंडू झालेत, 14 धावा धाव फलकावर. पहिला चेंडू वाईड स्वरूपात, त्यानंतरचे 2 चेंडू चांगल्या रीतीचे पाहायला मिळाले. चांगले टप्पे साधले. एका चेंडूवर विकेट देखील आला. मात्र त्यानंतर स्लॉटमध्ये चेंडू प्लॉटमध्ये पाठवला जातोय. विराज याच्याकडून मात्र पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार. 2 षटकारांनी सुरुवात विराजची होते. धावफलकाला 14 या धावसंख्येवर नेऊन ठेवलंय. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू थोडासा बॉटम एजला लागतोय. स्टेट ऑफ द ग्राउंड जातोय. वेगवान थ्रो केला होता मात्र चांगल्या रीतीने आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. या चेंडूवर देखील सिंगल आलाय. सिंगलने डाबाची सांगता झाली. पहिल्या षटकाची सांगता होते आणि धावफलक थांबतोय 15 या धावसंख्येवर. म्हणजे 6 चेंडू झालेत, 15 धावा धावफलकावर. अजूनही येणारे 12 चेंडू. या 12 चेंडूंमध्ये ही जर धावगती राखली गेली ना, धावफलक देखील आपल्याला जवळपास 45 ते 50 या धावसंख्येच्या दरम्यान पाहायला मिळेल, आसपास पाहायला मिळेल. मात्र यापेक्षा देखील वरती जर जायचं असेल ना तर संघर्ष करावा लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आणि प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. परमेश्वर देखील साथ देतो. मात्र प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतात आणि ते प्रयत्न करत राहावे लागतील. पहिलं षटक समाप्त. 1 गडी बाद, 15 धाबा. आता विराजचं पाहायला मिळतोय बॉलिंग मार्कवर देखील. विराज आणि विराज हे बॅटल. विराज पुन्हा विराजला चेंडू टाकताना पाहायला मिळेल. हे बॅटल असेल, हे कॉन्टेस्ट असेल. मात्र हे कॉन्टेस्ट कोणाच्या बाजूने जाईल? माफ करा, वेदांत बॉलिंग मार्कवर. बॉलिंग मार्कवर वेदांत विराजसाठी पहिला चेंडू असेल. दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू थोडासा डाऊन द लेग. मागच्या षटकाची सुरुवात याचप्रमाणे झाली होती. या षटकाची सुरुवात देखील पुनरावृत्ती केली जाते. मात्र लेग बाईकच्या स्वरूपात येतोय एकेरी धावेचा हा निर्णय. एका धावेने धावफलक गेलाय 16 या धावसंख्येवर. आता मात्र तो डाबला आकार देण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे झाला, यशस्वी ठरतोय. कारण पार्टनरशिप बिल्ड होते, भागीदारी रचली जाते आणि भागीदारी रचणं देखील गरजेचं आहे ना. कारण जर चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल आपल्याला तर ती चांगली भागीदारी आणि चांगली सुरुवात देणं गरजेचं आहे. टॉप ऑर्डर मात्र आता कामगिरी करत आहे. सलामीचा फलंदाज पहिल्या चेंडूवर विकेट आला होता. मात्र त्यानंतर चांगली धावसंख्या पाहायला मिळते. यानंतर सामना होईल VSCCA आणि राष्ट्रोळी सातिंगण दरम्यानचा चेंडू. ऋषी याच्या बॅटला देखील मिडल ऑफ द बॅट कनेक्ट होणारा चेंडू. यावेळी लॉंग ऑनच्या डोक्यावरून पुन्हा एकदा आमदार चषक षटकार आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका. यावेळी देखील पुन्हा एकदा ऋषी याच्या बॅट मधूनच येतोय. आलाय पुन्हा एकदा दुसरा षटकार. तीन चेंडू झालेत आणि 28 धावा धावफलकावर. यावेळी फुल टॉस होता. घुटनाटेक तमाशादेक असा करण्याचा प्रयत्न फसतोय कारण एज घेतोय चेंडू आणि तिथेच राहतोय. म्हणजे हा चेंडू देखील निर्धाव गणला जाईल. 4 चेंडू झालेत. 4 चेंडू 28 धावा. आता मात्र दोन्ही फलंदाज आपला दमखम दाखवतात. यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा मिसकनेक्ट झालाय.
टाइम झाला नव्हता चेंडू आणि यावेळी मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतं. या चेंडूवर पुन्हा एकदा विकेट येईल. आता मात्र ऋषी बाद होतोय. 2 षटकार आले होते ऋषी याच्या बॅटमधून, त्यानंतर मात्र दोन्ही वेळा मिस टाइम फटके आणि या चेंडूवर मात्र बाघारी जावं लागेल. पुन्हा एकदा डग आउटच्या दिशेने वापसी करतोय ऋषी देखील. एकूणच 5व्या चेंडूवर पुन्हा एकदा विकेट क्रमांक 2 आलाय. 28 या धावसंख्येवर धावफलक थांबतोय. 11 चेंडू आणि 28 धावा. नवीन बॅट्समन प्रेम पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकाची सांगता करणारा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 15 धावा, या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात 13. एकूणच शेवटचा चेंडू बाकी असेल. या षटकाची ती सांगता करणारा चेंडू असेल, 6वा चेंडू असेल आणि या 6व्या चेंडूवर न्यू बॅटर आहे प्रेम. पहिला चेंडू प्रेमच्या बॅटमधून यावेळी धाव घेण्याचा प्रयत्न टाळला जातोय. शेवटच्या षटकासाठी विराजच बॅटिंग मार्कवर पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकातील 15 आणि दुसऱ्या षटकातील 13. एकूणच 28 धावा धावफलकावर. 2 विकेट्सचं पतन झालंय आणि या 2 गड्यांच्या मोबदल्यात मात्र 28 धावा धावफलकावर जमवले गेल्यात. म्हणजे 14ची सरासरी राखली जाते. 14ची धावगती पाहायला मिळते. धावगती तर चांगली आहे, कारण मागच्या वेळी आपण पाहिलंय तर 32 धावांचं टोटल देखील डिफेंड केलं गेलंय. त्यामुळे धावफलक देखील चांगल्या स्थितीत म्हणावं लागेल, कारण थोडासा पावसाचा व्यत्यय आल्यामुळे पिच देखील पाहायला गेलं तर थोडंसं ओलसर आणि या ओलसर पिचवर थोडासा स्किट होऊन येणारा चेंडू आणि फलंदाजांना होणारी मुश्किल, त्याचा फायदा गोलंदाजांना होतोय. आणि धावफलक तरी देखील 28 या धावसंख्येवर, म्हणजे पाहायला गेलं तर GP ब्रदर्स चांगली फलंदाजी करतायत. 28 धावा, 28 रन्स. आनंद बॉलिंग मार्कवर. लास्ट षटक, शेवटचे ओव्हर, डेथ ओव्हरचा स्पेल आनंद पाहायला मिळत आहेत. आनंद यांचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर तो लो चेंडू पाहायला मिळतो. थोडासा लोअर फुल टॉस, यॉर्करचा मारा करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटच्या देखील बॉटम एजला लागतोय. परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळते. बॅट्समनकडे संधीच नाहीये, याचं उत्तर न होतं. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारे, पुन्हा एकदा यॉर्कर, यावेळी खोदून काढण्याचा प्रयत्न, थोडंसं मिनी हेलिकॉप्टर. मात्र या चेंडूवर फक्त सिंगलच मिळेल आणि विराज मात्र आता नॉन स्ट्राईक एंडवर येईल. न्यू बॅटर प्रेम पाहायला मिळतात. पहिला चेंडू थोडासा डॉट गेला होता. पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडूची गणना झाली होती. राहिलेले 4 चेंडू, आतापर्यंत शेवटचे 5 चेंडू पाहायला गेले ना तर शेवटच्या 5 चेंडूंमध्ये फक्त सिंगलच आलाय. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये केवळ एकच धाव खर्च झाली. राहिलेले 4 चेंडू आहेत. या 4 चेंडूंवर किती धावा येतील हे मात्र पाहावं लागेल. पुढचा चेंडू असेल षटकातील 3रा चेंडू आणि या 3ऱ्या चेंडूवर काय फटका खेळलाय, काय पिकअप पाहायला मिळतोय. यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 6 धावांचा फटका आलाय. दमदार, दर्जेदार आमदार चषक षटकार. सुरुवात तर झाली प्रेम यांच्याकडून आणि यावेळी मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न थोडासा फसतोय. थोडासा फ्लॅट जात होता चेंडू आणि या चेंडूवर वेदांत पाहायला मिळतोय. वेदांत चांगल्या रीतीने झेल पकडतोय. आपली जबाबदारी मात्र चोखपणे बजावतोय वेदांत देखील. या चेंडूवर प्रेम यांना मात्र माघारी परतावं लागेल. एकूणच 5व्या चेंडूवर पुन्हा एकदा विकेट आलाय. 4थ्या चेंडूवर पुन्हा एकदा विकेट आलाय. राहिलेले शेवटचे 2 चेंडू, प्रत्येक षटकाचा विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 1 गडी गारद झालाय. प्रत्येक षटकामध्ये 1 विकेट पाहायला मिळतोय आणि आतापर्यंतच्या 2 षटकांमध्ये 2 षटकार पाहायला मिळत आहेत. लास्ट बॉल टू गो. 18वा चेंडू, शेवटच्या चेंडूवर शेवट गोड झालाय. या चेंडूवर आलाय षटकार. षटकारने सांगता झाली या पहिल्या डावाची. माफ करा, शेवटचा 1 चेंडू बाकी असेल. 5 चेंडू झालेत, शेवटचा 1 चेंडू बाकी असेल. या चेंडूवर चला, राष्ट्रोळी सातिंगण संघ आपला कॅप्टन पाठवायचा आहे. या चेंडूवर लेग बाईकच्या स्वरूपात सिंगल आली. सिंगलने शेवट झालाय.
धावफलक गेला 42. 42 धावा झाल्या. 43 धावांची गरज. 43 रन्स. प्रत्येक षटकामध्ये 14 धावांची धावगती राखली गेली आणि 42 धावा धावफलकावर नोंदवल्या गेल्या. चेंडू आणि गरज असेल 43 धावांची. चला विनंती असेल राष्ट्रोळी सातिंगण आपला कॅप्टन पाठवायचा आहे आणि टॉस करून घ्यायचा आहे. मनोरंजनासाठी क्रीडा रसिकांच्या मनोरंजनासाठी हाऊजी देखील इथे घेतलं जाईल. हाऊजीचा खेळ देखील पाहायला मिळेल आणि हाऊजीसाठी फर्स्ट प्राइज असेल फ्रीज आणि सेकंड प्राइज असेल AC. मात्र कोण ठरेल त्या फ्रीजचा आणि ACचा मानकरी आपल्याला या सरते शेवटी पाहायला मिळेल. तर 32 धावांचं टोटल देखील रोखलं गेलं होतं. यावेळी मात्र सुरुवात क्रॅकिंग झाली. यावेळी पहिल्या चेंडूवर रिशियाला मात्र पाठवलं गेलंय मैदानाच्या बाहेर. दरम्यानचा दुसरा चेंडू पाहायला गेले तर मेहबूब याची हाईट आहे, रीच आहे. पुन्हा एकदा थोडासा फटका मिस झालाय. याही वेळी तो शॉर्ट लेंथचा प्रयत्न केला होता, हार्ड लेंथ वापरली होती. कसोटीला जी लेंथ वापरतात त्या लेंथवर बॉलिंग केली जाते आणि त्या लेंथवर जर विकेट्स आल्या ना तर सोने पे सुहागा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दरम्यानचा पुढचा चेंडू, तिसरा चेंडू असेल. 7 धावा धावफलकावर झाले. 43 धावांचा पाठलाग, अजूनही 36 धावांची गरज. पाहायला गेलं तर सोपं देखील नाही आणि कठीण देखील नाही. या चेंडूवर बाला, फटका थोडासा चुकतोय. बाला पहिल्या चेंडूवर बाला आला आणि बाला गेला. पहिल्या चेंडूवर विकेट येते. बाला देखील गोल्डन डकचा शिकार होतोय. तिसऱ्या चेंडूवर विकेट आली आणि ऋषी मात्र इथे सक्सेसफुल झालाय. मी सांगितलं होतं त्या बाउन्सरच्या चेंडूवर जर विकेट आली ना तर सोने पे सुहागा असेल. फटका मिसकनेक्ट झाला, नियंत्रणात नसलेला फटका आणि या चेंडूवर मात्र आपला कॅच देऊन, आपला झेल देऊन बाला मात्र डग आउटच्या दिशेने वापसी करतोय. आता मात्र सागर आलाय बॅटिंग मार्कवर. 7 धावसंख्येवर पहिली विकेट आली. 7 धावसंख्येवर पहिला गडी गारद झालाय. सागर आणि मेहबूब या दोघांना मात्र आता जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. 43 धावांचा हा रनचेस आहे. 43 धावांच्या रनचेसचा चांगल्या रीतीने पाठलाग करावा लागेल. संयमाने खेळी करावी लागेल. टेम्परामेंट दाखवावं लागेल आणि चांगल्या चेंडूंवर सन्मान, खराब चेंडूंचा समाचार हे सूत्र वापरावं लागेल.
पुढचा चेंडू येतोय रिशियाचा चौथा चेंडू असेल ओपनिंग स्पेल पहिलं षटक पाहायला मिळतंय पहिलं षटक दोन्ही संघांसाठी संमिश्र जातंय पहिल्या चेंडूवर षटकार तिसऱ्या चेंडूवर विकेट चौथा चेंडू पुन्हा एकदा या चेंडूवर काय केलंय या चेंडूवर क्लोज राहिलेला विकेट किपर पाहायला मिळतोय वाईट स्वरूपाचा चेंडू मात्र दिला जात नाहीये थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न रिच पोचत नाहीये थोडंसं स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरतोय अयशस्वी ठरतोय आणि या चेंडूवर पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी आली एकूणच झालेले 4 चेंडू आणि या 4 चेंडूंवर 7च धावा आतापर्यंत 43 धावांचा हा पाठलाग चालू आहे 43 धावांचा रनचेस बाला आउट झाल्यानंतर सागर बॅटिंग मार्कवर सागरसाठी दुसरा एकूणच 5वा चेंडू यावेळी मात्र सागर फटका खेळतोय चांगली गॅप भेदली गेली निश्चितच क्षेत्ररक्षकाला चेंडू देखील मिळत नाही वन बाउंसच्या स्वरूपात बाउंड्री लाईनची वेस गाठतोय आणि या चेंडूवर मात्र दमदार दर्जेदार आमदार चषक चौकार 4 धावा पाहायला मिळत आहेत 4 धावांनी धावफलक 10च्या पार 11 धावा 1 विकेट पहिलं षटक 5 चेंडू झाले 6वा चेंडू प्रगतीपथावर असेल शेवटचा चेंडू असेल 11 धावा धावफलकावर 1 गडी बाद पुन्हा एकदा थोडासा नेल्सन स्पीगरचा स्कोर पाहायला मिळतोय शेवटचा चेंडू बाकी शेवटचा चेंडू काय पिकअप केलाय या चेंडूला पाठवलं होतं पहिल्या षटकामध्ये तर सुरुवात केली होती षटकाराने आगास केला होता षटकाराने आणि अंजाम देखील षटकारच पाहायला मिळतोय म्हणजे 17 धावा धावफलकावर झाल्यात येणारे 12 चेंडू आणि त्या 12 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता 26 रन्स टू विन इन 12 बॉल्स 12 चेंडू 26 धावा सामना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय इक्वेशन बनतंय दोन्ही संघांसाठी 12 चेंडू आणि 26 धावा आता मात्र दोन्ही बॅटर्सच्या बॅटला चांगल्या प्रकारे चेंडू कनेक्ट झालाय दोन्ही बॅटर्सच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळालाय त्या षटकारानिशी धावफलक देखील 17 या धावसंख्येवर बॉलिंग मार्कवर विराज पहिला चेंडू पुन्हा एकदा थोडासा बाउन्सरचा मारा यावेळी थोडासा फाईन जातोय चेंडू दोन क्षेत्ररक्षक आहे चेंडू अडवला गेलाय मात्र या चेंडूवर चांगल्या रीतीने 2 धावा काढल्या जात आहेत चांगलं रनिंग बिटवीन द विकेट चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजांदरम्यान पाहायला मिळतोय या चेंडूवर 2 धावांनी धावफलक परावर्तित 19 धावा धावफलकावर झाल्यात चांगली फलंदाजी झाली विकेट बालाचा विकेट गेल्यानंतर डावाला सावरण्याची गरज होती जबाबदारी घेण्याची गरज होती ती जबाबदारी घेतली जाते मेहबूब यावेळी मात्र मिस टाइम झालाय फटका यावेळी मेहबूब बाद होतोय मोठा मासा गळाला लागतोय मागच्या 3 सामन्यांमधील मॅन ऑफ द मॅच आता मात्र डगआउटच्या दिशेने चालत जातोय वापसी करतोय निश्चितच मोठा खेळाडू बाद झालाय हुकुमाचा एक्का माघारी गेलाय पाहायला मिळतोय वेदांत याने गोलंदाजी केली होती केवळ 13 धावा खर्च केल्या होत्या तोच वेदांत ज्याप्रमाणे वेदांत तू गोलंदाजी केलीस ना त्याप्रमाणे तुला फलंदाजी देखील करावी लागेल कारण 2 विकेट्स गेल्यात हा चेंडू वेगवान चेंडू या वेगावर बीट केलं जातंय थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न दूर ठेवण्याचा प्रयत्न स्क्वेअर कटचा फटका फसतोय आणि चेंडू पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातात जातोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आता मात्र जेवढी येत जातील तसा तसा प्रेशर वाढत जाईल आणि त्या प्रेशर मध्ये मात्र हा प्रेशर कंट्रोल केला जातोय थोडीशी लेंथ आपल्याकडे खेचली आणि या लेंथवर देखील पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय 25 धावा धावफलकावर आठ बॉल 18 धावा निश्चितच चांगला सामना रंगतोय रोमहर्षक पाहायला मिळतोय दरम्यानचा चेंडू प्रेशर मात्र आता शिफ्ट झालाय गोलंदाजावर
बॉलिंग एंड कडून चूक होते. यावेळी आउटसाइड दी ऑफ. पंच दोन्ही हात समांतर करतायत आणि या चेंडूवर मात्र वाईट स्वरूपाचा इशारा आलाय. राहिलेले 8 चेंडू 17 धावांची गरज. या ओव्हरमध्ये अजून एक जर मोठा हिट आला ना तर मामला फिट केला जाईल. पुन्हा एकदा लेप देण्याचा प्रयत्न आणि लेप मात्र सक्सेसफुल ठरतोय. पुन्हा एकदा पंच. यावेळी मात्र 180 डिग्री मध्ये हात समांतर केले जात आहेत. पुन्हा एकदा वाईड स्वरूपाचा चेंडू. चेंडू जातोय एक्स्ट्राज मध्ये. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. एका धावेने अजून देखील धावफलक परावर्तित झालाय. 8 चेंडू राहिलेत आणि 16 धावांची गरज आहे. या चेंडूवर पुन्हा एकदा वाईड स्वरूपाचा इशारा आलाय. अंपायर डिसिजन फायनल असेल. चला चला विनंती असेल मित्रांनो, आर्ग्युमेंट्स करायच्या नाहीत कारण अंपायरने जो डिसिजन दिलाय तो फायनल डिसिजन आहे आणि 16 धावांची गरज. 8 चेंडू आणि 16 धावा. वाईड स्वरूपाच्या चेंडूला रिव्ह्यू देखील उपलब्ध नाहीये याची देखील नोंद घ्या. वाईड स्वरूपाच्या चेंडूला आपण अपील करू शकत नाही. दरम्यानचा चेंडू. यावेळी मात्र फटका कनेक्ट नाहीये. बॅटची एज नाही घेतली. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. 7 चेंडू 16 धावा. फटका थोडासा लवकर खेळला गेला. फास्ट स्विंग पाहायला मिळाला. चेंडू थोडासा धीम्या गतीने आला आणि या चेंडूवर बीट झालाय पुन्हा एकदा वेदांत. राहिलेले 7 चेंडू 16 धावा. मॅच मध्ये वातावरण तापतंय. रंगतता वाढते. या चेंडूवर पुन्हा एकदा मिस कनेक्ट. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक गोलंदाज. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटच्या चेंडूवर विकेटचं पतन. शेवट पुन्हा एकदा गोड केला जातोय. 6 चेंडू राहिलेत आणि 16 धावांची गरज. या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळतोय. तो टर्न पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये कोण जिंकेल अजूनही सांगता येत नाहीये. दोन्ही संघांचं पारड जड वाटतंय. दोन्ही संघांसाठी 50-50% असेल मॅच विनिंग साठी. त्रिजोत. आता मात्र बॅट्समन त्रिजोत पाहायला मिळतोय. माफ करा, बॉलिंग मार्कवर त्रिजोत आणि बॅटिंग मार्कवर ध्रुव. नॉन स्ट्राईक एंडवर ध्रुव. स्ट्राईक एंडवर सागर पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू सागरसाठी आणि 16 धावांची गरज. त्रिजोत आहे. 3 ज्योतींचा संगम. त्रिजोत पाहायला मिळतोय. मात्र त्रिजोत आपल्या प्रकाशाने उजळून टाकेल का? शेवटच्या 6 चेंडूंमध्ये चांगली गोलंदाजी करेल का? यक्ष प्रश्न आहे. मात्र या प्रश्नाचं उत्तर या येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये सोडवलं जाईल. राहिलेले 6 चेंडू आणि 16 धावा. पहिला चेंडू मात्र वाईड स्वरूपात गेलाय. पहिल्या चेंडूवर थोडासा वाईड यॉर्करचा प्रयत्न. हा प्रयत्न फसतोय. खूपच दूर राहतोय चेंडू आणि या चेंडूवर पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईड स्वरूपाच्या चेंडूचा येतोय. 6 चेंडू आणि 15. फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल करणारा हा फटका. सागर याच्या बॅट मधून फक्त बॅटला चेंडू कनेक्ट केला आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला. यावेळी हा प्रेशर मध्ये आलेला फटका. प्रेशर रिलीज केला जातोय. सागर ठरतोय हिरो. या चेंडूवर आलाय षटकार. राहिलेले 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. यावेळी पुन्हा एकदा कमबॅक केला जातोय. गोलंदाज देखील सांगतो, एक तुझा तर एक माझा. या चेंडूवर बीट केले गेलंय. यॉर्कर लाईन वापरले गेले. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र आणि या ब्रह्मास्त्राचा वापर आता मात्र त्रिजोत करताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 9 धावा. आता मात्र हृदयाची धडधड वाढते. 4 चेंडू 9 धावा. दरम्यानचा चेंडू कनेक्ट झालाय का? कनेक्ट झाला होता. क्षेत्ररक्षक देखील आलाय. मात्र हा चेंडू निर्धाव जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. उडी घेतली होती त्या उडीवर चेंडू अडवण्यात आलाय. हाईटचा फायदा होतोय. चेंडू पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी आली म्हणजे राहिलेले 9 चेंडू आणि 9 धावा. राहिलेले 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. आता मात्र एक मोठा फटका खेचलं जाणं गरजेचं आहे. आता तो मोठा फटका गरजेचाच असेल आणि फटका आलाय. स्टँड अँड डिलिव्हर. इट्स फॅन्टास्टिक. इट्स ह्यूज पाहायला मिळतोय. चेंडू सरळ पुन्हा एकदा
लॉंगॉनच्या डोक्यावरून दमदार आमदार चषक षटकार. 2 चेंडू आणि 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. मॅच मध्ये काय ट्विस्ट आलाय, काय काया पालट झालाय. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. एका बाजूला तराजू एका बाजूने दुखतोय, दुसऱ्या बाजूने मात्र तराजूला पूर्णपणे धुकवलंय सागर याने. सागर याच्या बॅट मधून आलेले ते 3 षटकार आणि ते 3 षटकारच नव संजीवनी देऊन जात आहेत. तारणहार ठरलेत आणि सागर ठरला हिरो या मॅचचा. 3 षटकारांनी हा विजय संपादन करतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा देखील मानकरी ठरतोय सागर. चला यायचंय सागर, आपला मॅन ऑफ द मॅचचा देखील आपण किताब स्वीकारायचा आहे. सागर ठरलाय या मॅचचा हिरो. शेवटचं षटक 16 धावांची गरज आणि 16 धावा 5 चेंडूंमध्ये वसूल केल्या गेल्या. तोच सागर ठरलाय या मॅचचा प्ले